सतो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसे जे जो सर्वज्ञानी दया गण मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी पूर्ण मिथ्या भानमदचे माझे होतसे ज्याच्या ज्ञाने भाषे जगत हा दोरीवरी सर्प दिसत परी दोरी ठाई ना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीचे ऋषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बजावा राम तो मी क्या आत्माप्त काम तरी नमन कोणा करावे म्या. तरंग 5वा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. मध्यम अधिकार्यास साधनाचे निरूपण. संत सम्राट भगवान ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगद्गुरु संत शिरोमणी श्री चकोबाराय, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी, संप्रदायाचं परम आराध्य दैवत श्री पांडुरंग परमात्मा यांच्या अलौकिक अकारण करून अहेतुकी अद्भुत अपार अशा अनुग्रहामुळं किंवा दयेमुळं तुम्ही आम्ही सर्व या चैत्र मासाच्या उत्तम मंगल पर्वामध्ये की ज्याचं वर्णन नामदेवरायांनी केलं की उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, या उत्तम अशा मासामध्ये संपूर्ण जगताचं एक आदर्श दैवत की ज्यांना मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभू असं म्हणतात, तसंच ब्रह्मचर्याचं निष्ठावंत आदर्श श्री हनुमानराय यांनी या कालामध्ये अवतार धारण केला. त्याच कालामध्ये अलंकापूर या पवित्र क्षेत्रामध्ये इंद्रायणीच्या पवित्र तटाकावर साक्षात संजीवन समाधीस्थ माऊलींच्या चरणाजवळ बसून विचारसागर नावाचा निश्चलदासजींनी केवळ मुमुक्षूंच्यावर दया म्हणून केलेला जो मार्गदर्शक असा वेदांताचा प्रकरण ग्रंथ विचारसागर, त्या विचारसागराच्या 5व्या तरंगात आपण प्रवेश करीत आहोत. हा आपल्या जीवनातील परम भाग्याचा क्षण आहे. कारण आपल्याला अत्यंत कमी वयामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो तारुण्याच्या उंबरठ्यामध्ये असताना किंवा यौवनामध्ये प्रवेश करीत असताना संपूर्ण आपल्या जीवनाचं कल्याणकारक असे धडे या ठिकाणी निश्चलदासजी सांगतात, ज्याच्यामध्ये अत्यंत कमी कष्ट आहेत. बुद्धीला सुद्धा फार मोठे क्लेश, बुद्धीचे वाभाडे निघतील इतकं नाही. नंतर शरीराधिकाला सुद्धा फार मोठे तपस्येचे कष्ट नाहीत. मनाला देखील फार मोठ्या शक्ती खर्च करावी लागते असं नाही. अशा वेळेला माऊली अत्यंत करुणेने आपल्यावर एक कृपाछत्र ठेवून आपल्याला अशा प्रकारचं संपूर्ण ह्या जगताचं अधिष्ठान असणारं जे ब्रह्म, की ज्या ब्रह्माचं ज्ञान झालं असताना मनुष्य सच्चिदानंद घन अशा स्वरूप स्थितीला प्राप्त होतो, तिच्याशी समरस होतो, त्याच्या जीवनातील दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते, परमानंदाची प्राप्ती होते. तो जीव राहत नाही, तो जीवनमुक्त दशेला प्राप्त होतो. तो देह धारण करत नाही तर विदेह कैवल्याला प्राप्त होतो देहपातानंतर. अशा प्रकारचा असणारा अत्यंत मोठा लाभ, तो लाभ आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी भगवान माऊली आपल्याला त्यांच्या जवळ ठेवून घेतात आणि त्याच्यामध्ये हे वेदांताचे धडे आपल्याकडून गिरवून घेतात. असा आपला म्हणजे जीवनातला परम भाग्याचा क्षण आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण जे चिंतन केलं त्या चिंतनामध्ये चतुर्थ तरंगाचा अधिकारी हा उत्तम अधिकारी आहे, तत्वदृष्टी असं त्याचं नाव आहे. तर त्या तत्वदृष्टीने अत्यंत एकाग्र होऊन श्रवण केलं. त्याच्यामध्ये आपल्याला आलेल्या शंका श्रीगुरूंच्या पुढे निवेदन केल्या. श्रीगुरूंनी त्यांचं समाधान केलं आणि त्याचं पूर्वजन्मातच केलेल्या साधनेमुळं निष्काम कर्म आणि निष्काम उपासना यामुळं त्याच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं मालिन्य पाप वासना नव्हती आणि त्याच्या अंतःकरणामध्ये
कोणत्याही प्रकारचं चांचल्य किंवा अस्थिरता नव्हती. त्यामुळे त्याचं चित्त जे होतं ते अत्यंत शुद्ध विशुद्ध स्वरूपाचं होतं आणि फक्त श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशावर आत्यंतिक श्रद्धा आणि त्याला अंतर्मुख वृत्तीचं असणारं विचाराचं साह्य यामुळं तो तत्काल निसंदेह झाला आणि त्यांनी सांगितलं, गुरुजी मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी कर्ता भोक्ता जन्ममरण धर्मवान संसारी असा जीव अज्ञानी असा जीव नसून मी ज्ञान स्वरूप आनंद स्वरूप आणि त्रिकालाबाधित सत्स्वरूप असणारा आत्मा ब्रह्मरूप आत्मा मी आहे. माझ्या दृष्टीनं हे प्रतीतीला येणारं जगत हे मिथ्या आहे, किंबहुना माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. ते तुच्छ आहे, स्वप्नवत आहे आणि तुका म्हणे तुची खरा येर वावगा पसारा. आता उर्वरित जीवन जे आहे ते उर्वरित जीवनामध्ये मला काही कर्तव्य राहिलं नाही, तरी पण हे मला जे त्याला कर्तव्याभावरूप ही जीवनमुक्त अवस्था आपण प्राप्त करून दिली तर त्याचा मी अत्यंत कृतज्ञ आहे. म्हणून मी जीवनभर शास्त्राचं चिंतन करील. पण पूर्वी शास्त्राचं चिंतन कशासाठी करत होतो की शास्त्रापासून मला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून. आता मला ते प्रयोजन राहिलेलं नाही. मी गुरूंची सेवा करत होतो ती कशासाठी की मला मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून. मी ईश्वर सेवा करत होतो ते मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून. परंतु आता ती मुक्ती ईश्वर कृपेने गुरु कृपेने शास्त्र कृपेने आणि आपल्या सर्वांच्या अनुग्रहाने माझ्या अनेक जन्माच्या पुण्याईने माझ्या ठिकाणी माझ्या अंतःकरणाची कृपा झाली आणि आपण सांगितलेला बोध तो बोधाचा मी अंगीकार केला आणि त्यामुळं आता मला काही कर्तव्य राहिलं नसलं तरी उरले उपाधी कारणे ते त्वा विचिले दर्शने. ज्या ईश्वराच्या गुरुच्या आणि शास्त्रांच्या कृपेमुळं मला हा आत्मबोध झाला त्या आत्मबोधामध्ये राहून मी हे शरीर तर पडलं नाही, ज्ञान झालं तरी हे शरीर प्रारब्ध लेशामुळं या ठिकाणी विद्यमान आहे. तर अशा ह्या शरीराच्या द्वारा मी आता या पुढच्या जीवनातही प्रारब्ध संपेपर्यंत दुसरं काही करायचं तर मी फक्त हेच करील, ईश्वर सेवा. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेहनगुढी. मी ईश्वराची सेवा करेल. श्रीगुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगी सिद्धी पावे. ज्या आपल्या मनाप्रमाणे माझी संपूर्ण मनोकामना पूर्ण झाली अशा श्रीगुरूंची मी सेवा करेल. आणि याशिवाय ज्या वेदांत शास्त्राच्या द्वारा हा बोध माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर झाला त्या शास्त्राचं चिंतन करण्यात माझे जीवनाची कालक्रमणा करील. अशा प्रकाराने त्यांना पावती दिली आणि त्या ठिकाणी तो मुक्त झालेला आहे. आता हे तीन भाऊ होते. एक होता तत्वदृष्टी, एक अदृष्टी आणि एक तर्कदृष्टी. तर हा जो दुसरा बंधू आहे तर तो आहे अदृष्टी. त्याला काहीतरी त्याच्या ठिकाणी कमी पडले, याला मध्यमाधिकारी म्हणतात. म्हणजे त्याचं चित्त शुद्धच झालं नव्हतं, चित्त चंचलच होतं असं नाही, पण तत्वदृष्टीला बोध होण्यासाठी जी अंतःकरणाची एक उच्च अवस्था पाहिजे तर तितक्या प्रमाणात त्याच्या अंतःकरणाची शुद्धी झालेली नव्हती. म्हणजे कुठं तो श्रवण वगैरे जे तत्वदृष्टीनं श्रवण केलं तेच यांनी केलं, परंतु कधी मनुष्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्य असतं, त्यामुळे एकाच श्रवणामध्ये त्याचा प्रवेशच होईल असं नाही. म्हणून कधी त्याच्या ठिकाणी कुतर्क येतात, म्हणजे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे तर्क येतात. कधी श्रवण करतो, त्याचं महत्त्व वाटतं, विषय कळतो, विषय पटतो, परंतु अंतःकरणामध्ये अनंत जन्माच्या संस्काराने विषयासक्ती असते. विषयासक्ती असेल तर विषयासक्तीचे श्रवण करतो, परंतु पुन्हा त्याला आवड कशाची असते, विषयाचीच असते. आणि जोपर्यंत चित्तामध्ये विषयाची आसक्ती आहे तोपर्यंत ब्रह्मज्ञान किती वेळा श्रवण मनन केलं तरी सुद्धा त्या परोक्ष ज्ञानाचं किंवा शब्दज्ञानाचं पर्यवसान हे अपरोक्ष ज्ञानामध्ये होत नाही. कारण त्या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. पण कशाला अभंगाची सुरुवात काय आहे त्याची, न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा. जोपर्यंत संग म्हणजे आसक्ती आहे,
जोपर्यंत अंतःकरणवृत्ती स्थिर झाली नाही. न करी रे संग राही रे निश्चळ. निश्चळ म्हणजे एका जागेवर बसणं. शरीर का मन? मन हे आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर स्वरूपात मनाची स्थापना झाली पाहिजे. म्हणून म्हणतात आणि लागो नेदी मळ ममतेचा. जर मनुष्याला विषयासक्ती असली तर त्याची अहंता आणि ममता जात नाही. आणि या व्यतिरिक्त चौथं कारण सांगितलं की विपर्य. म्हणजे विपर्य म्हणजे मी ब्रह्म आहे असं न वाटता मी म्हणजे देह असं वाटणं. या देहाधिक अनात्म पदार्थांच्या विषयी ते मी आहेत किंवा माझे आहेत अशा प्रकारची जी भावना तो विपर्यास आहे. आणि ह्या म्हणजे थोडक्यात देहासक्ती. एक विषयासक्ती आणि एक देहासक्ती. यामुळे ज्ञान आपण ऐकूनही ज्ञान श्रवण करूनही त्याचं फल आपल्याला प्राप्त होत नाही. याचा अर्थ काहीतरी प्रतिबंध असला पाहिजे. आता एक आहे की बुद्धिमांद्य. तर बुद्धिमांद्य सगळ्यांची बुद्धी देवानी सारखी दिली नाही. जेव्हा ब्रह्मदेवाने प्रत्येकाला बुद्धी वाटून दिली तेव्हा स्वामी महाराज सांगायचे काही लोक हजर सुद्धा नव्हते तिथं. आणि मग त्यामुळे ती बुद्धी कमी वाटायला आली. जरी असं असलं तरी सुद्धा बुद्धी शिवाय मनुष्य नाही. कारण ज्ञानम ही तेषाम अधिको विशेषः ज्ञानेन हिनः पशुभिः समाना. ज्ञान बुद्धेर ज्ञानम. बुद्धी ही प्रत्येकाला आलेली आहे. परंतु आपल्याला कधी कधी न्यूनगंड होतो आणि आपल्याला वाटतं की हा माझा गुरुबंधू बुद्धिमान आहे आणि माझी बुद्धी कमी आहे असं वाटतं. परंतु वेदांताचं चिंतन करणाऱ्याने असा कधीही न्यूनगंड करण्याचं कारण नाही. कारण याच्यामध्ये वेदांतामध्ये सांगताना उत्तम अधिकारी आहे, मध्यम अधिकारी आहे, कनिष्ठ अधिकारी आहे. जरी आपल्याला नसेल तर जशी तलवारीमध्ये खूप दिवस जर आपली तलवार जर मेण्यामध्ये खूप दिवस ठेवली तर हळूहळू ती गंजत जाते. आणि जर जी तलवारीला नेहमी धार लावतात तर ती तलवार काय तीक्ष्ण राहते. त्याप्रमाणे ही बुद्धी आपल्याला देवाने देताना अत्यंत विशुद्ध स्वरूपातच आहे. पण आपण तिला दररोजच्या संस्काराने मलिन करत राहतो. आणि जर आपण तिला नेहमी या ब्रह्मचिंतनामध्ये जर तिला धार दिली तर ती बुद्धी आपोआप तीक्ष्ण होत जाते. फक्त एकच आहे की एकाला प्रथम श्रवणात झालं, एकाला द्वितीय श्रवणात, तृतीय श्रवणात. किती दिवस श्रवण करावं लागेल हे? साक्षात्कार पर्यंतम. साक्षात्कार होईपर्यंत करायचं. हा मार्ग जो आहे तर एक तर अवघड आहे. त्यांनी उपनिषदामध्ये सांगितलं क्षुरस्य धारा निश्चिता दुरत्या दुर्गम पथस्तत कवयो वदंती. विद्वान लोकांनी सांगितलं की तलवारीच्या धारेवर चालणं जितकं अवघड आहे त्याच्यापेक्षा अवघड हा मार्ग आहे. आणि तो मार्ग आपल्याला वाट्याला आला आणि आपल्याला त्याच्याविषयी त्याच्यामध्ये काही गती व्हायला लागली तर आता आपलं कर्तव्य एवढंच आहे की साक्षात्कार होईपर्यंत श्रवण करीत राहणं. त्याला किती दिवस लागतील हे सांगता येत नाही. 1 दिवसात होईल, 1 वर्षात होईल, जीवन जाईपर्यंत कधी होईल किंवा कोणत्या तरी जन्मात होईल. कधी होईल हे सांगता येत नाही. तो क्षण आपल्याला माहीत नाही. मग कुठपर्यंत करायचं? तो क्षण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत. आपण कितीतरी वेळा शेतकरी पेरतो आणि त्याला काहीच पीक येत नाही म्हणून दुसऱ्या वर्षी पेरायचं थांबतो का? तो थांबत नाही. त्याला या वर्षी पीक आलं नाही म्हणून तो दुसऱ्या वर्षी पेरणी केल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे जरी आपल्याला या प्रथम श्रवणामध्ये ज्ञान झालं नाही तरी आपल्याला श्रवण जे आहे तर ते श्रवणाचं सातत्य ठेवलं पाहिजे. कुठपर्यंत? तर साक्षात्कारपर्यंत. आपल्याला साक्षात्कार होईपर्यंत. तेव्हा हा दुसरा बंधू जो आहे तर तो म्हणतो की विचारासहित श्रवण माझ्या बंधूंनी केलं आणि त्याला तत्वबोध झाला. पण काय करावं? त्या विचारामध्ये माझी गती होत नाही आणि त्यामुळं मला यथार्थ गुरूंनी प्रतिपादन केलेलं ब्रह्म मीच आहे असं मला वाटत नाही. याचा अर्थ माझ्या ठिकाणी काहीतरी प्रतिबंध आहे. आणि तो प्रतिबंध हाच असतो की त्या ठिकाणी चित्तशुद्धी आणि चित्ताची स्थिरता याच्यामध्ये प्रतिबंध आहे. म्हणजे काहीतरी अंतःकरणवृत्तीचं चांचल्य आहे त्यामुळे बोध स्थिर होत नाही. आणि अंतःकरणामध्ये आता सांगितल्याप्रमाणे पूर्वीच्या काहीतरी पापवासना आहेत आणि त्या पापवासना त्या ज्ञानाच्या अभिव्यक्तीला किंवा अनुभूतीला प्रतिबंध करतात. आणि मग अशा वेळेला ते जे ब्रह्म आहे मग त्या ब्रह्माचं ज्ञान होत नाही. मग त्याला काही उपाय आहे की नाही? तर अशा वेळेला त्या ब्रह्माचं ज्ञान झालं नाही तरी त्या ब्रह्माचं 2 रूप शास्त्रामध्ये सांगितली. एक आहे ज्ञेय ब्रह्म आणि एक आहे ध्येय ब्रह्म. जर तुम्हाला ब्रह्माचं ज्ञान झालं नाही तरी एकांतवासामध्ये तुम्ही राहून पुन्हा ब्रह्माचं ध्यान करू शकता आणि ध्यानानेही
तुम्हाला त्या ब्रह्मप्राप्तीपर्यंत जाऊ शकता. परंतु ध्यान करायच्या अगोदर ज्याचं ध्यान करायचं त्याचं स्वरूपाचं पुन्हा काय असलं पाहिजे, ज्ञानच असलं पाहिजे. म्हणून या तरंगामध्ये पुन्हा त्या ध्येय ब्रह्माचं चिंतन करताना त्या ध्येय ब्रह्माचं स्वरूप तर कळलं पाहिजे ना. त्याची साधना जरी करायची म्हटलं तरी आपल्याला माहीत पाहिजे. म्हणून आता पुन्हा कशाचं चिंतन करतात, ब्रह्मचिंतनच करतात. हे ऐकता ऐकता जर आपण बारकाईनं पाहिलं तर ध्यान करायच्या अगोदर आपल्याला त्याचं ज्ञानच होऊन जाईल. आणि ज्ञान जर झालं नाही आताही तर त्या परमात्म्याचं किंवा त्या ब्रह्मस्वरूपाचं ध्यान करूनही आपण त्याच्या स्वरूपापर्यंत जाऊ शकतो. तेव्हा श्रीगुरु अत्यंत दयाळू अंतकरणाने या ठिकाणी ज्या ब्रह्माचं ध्यान करायचं त्या ध्येय ब्रह्माचं या ठिकाणी ज्ञान करून देण्याचा प्रयत्न करतात. जरी आपल्याला निसंदेह ज्ञान झालं नाही तरी आपण त्याचं ध्यान करू शकतो. असे की ह्या ध्यानाचा जो सिद्धांत आहे तर ह्या मनाचं जे शास्त्र आहे मनोविज्ञान त्याच्यावर आधारलेलं आहे. आणि ऋषीमुनींनी सगळं चिंतन केलं आणि ते म्हणतात ना, संत एकांती बैसले आणि सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी त्यापैकी मनोविज्ञानाचा सिद्धांताचा सगळ्या ऋषींनी बसून विचार केला आणि जीवाला उद्धाराचा उपाय म्हणून ध्यान हा उपाय त्यांनी सांगितलेला आहे. त्यांनी निरीक्षण केलं. नाथ महाराज भागवतामध्ये लिहितात त्याला किटकी भृंगी न्याय म्हणतात. किटकी भृंगी न्याय म्हणजे आपण पाहतो भिंतीवर कधी कधी ती कुंभारील माशी घरटं करते आणि ती कुंभारील माशी तिच्या काय आळ्या असतात ना त्या आळ्या तिच्यामध्ये ठेवते आणि ती बाहेर जाते आणि फिरून येते. काय अन्नाचं भक्ष्याचं पदार्थ जाते परत आपल्या घरट्यामध्ये येते. परंतु तिला तीक्ष्ण अशी जशी विंचवाची एक नांगी असते असे एक तिला टोक असतं आणि ते आली की त्या आळीला सारखी टोचते. त्या टोचल्यामुळे त्या आळीला वेदना होतात आणि त्या आळीला सारखा धाक लागतो की आता गेली आणि परत आल्यानंतर ही आळी आपले ही भृंगी आपल्याला टोचेल असं तिला वाटतं. आणि त्यामुळे तिला सारखं ध्यान कोणाचं लागतं, त्या भृंगीचं किंवा त्या भिंगुरटीचं ध्यान लागतं. असं करता करता एक दिवस असा येतो की त्या भिंगुरटीसारखीच त्या आळीला काय होतात पंख फुटायला लागतात आणि ती उडून जाते. ज्याला म्हणतात किटकी भृंगीने. आता जड असणारी जी आळी आणि तिला किटकीचं स्वरूप कसं प्राप्त झालं आहे की नाही. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. तुकाराम महाराजांचा ती काही वेगळी राहतच नाही. याचं कारण आहे तिनं अखंड त्याचं चिंतन केलं. कोणाचं, त्या भिंगुरटीचं. आणि करता करता आळीच भिंगुरटी झाली. तसं आपण जरी ब्रह्माचं ज्ञान झालं नाही तर अखंड ब्रह्माचं ध्येय करून त्याचं जर ध्यान केलं तर ध्यान करता करता त्यांनी सिद्धांत काढला चिंतने तद्रूपता. आपण ज्या वस्तूचं चिंतन करू त्या चिंतन करता करता आपण त्या वस्तूच्या स्वरूपाला प्राप्त करू शकतो. तर चिंतन करणं आपल्या हातात आहे की नाही. कर्तृतंत्र आहे. ज्ञान हे वस्तुतंत्र आहे आणि ध्यान हे काय आहे, कर्तृतंत्र. आपण जर ध्यान करायचं म्हटलं तर करू शकतो, नाही करायचं म्हटलं तर नाही करू शकतो. मग जसं तेलाची धार अखंड असते त्याप्रमाणे अखंड आत्माकार वृत्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याला काय म्हणतात, नित्य निरंतर काय सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. ध्यानाचं असं सांगितलंय. स म्हणजे ते ध्यान ना. तर ध्यान कसं करायचं, सतु दीर्घकाल म्हणजे आता जसं ज्ञानाकोटपर्यंत श्रवण करायचं साक्षात्कारपर्यंत, तसं ध्यान सुद्धा करायला लागलं तर कुठपर्यंत करायचं, आता साक्षात्कार होईपर्यंत. आणि ते करण्यासाठी ते म्हणतात दीर्घकाल लागतो. दीर्घकाल म्हणजे किती काल लागेल ते सांगता येत नाही. 1 वर्ष, 10 वर्ष, काय जितके वर्ष, 1 जन्म, अनेक जन्म संसिद्ध तथो याती परांगती. तर त्याला दीर्घकाल केलं पाहिजे. काही लोक म्हणतात की आम्ही 1 वर्षभर रात्रंदिवस केलं पण काही ध्यानाचा उपयोग झाला नाही. आमचं म्हणणं काय, दीर्घकाल केलं पाहिजे. पुन्हा काय, काही लोक म्हणतात 12 वर्ष आम्ही जप केला, म्हणजे 12 वर्ष जप केला पण आम्हाला काहीच अनुभव आला नाही. तर 12 वर्ष त्याला जर विचारलं की 12 वर्षात तू किती जप करत होता, तो म्हणतो की दररोज सकाळी 1 माळ आणि संध्याकाळी 1 माळ. असे 12 काही आयुष्य गेलं तरी होईल का साक्षात. निरंतर पाहिजे, म्हणजे दीर्घकाल पाहिजे आणि पुन्हा निरंतर पाहिजे. काही लोक निरंतरही करतात, दीर्घकालही, तरी ते म्हणतात काही उपयोग झाला नाही. त्याचं कारण काय, त्या साधनाविषयी आदरबुद्धीच नाही.
आपण जे साधन करतो त्याच्याविषयी आपल्याला इतकी श्रद्धा असली पाहिजे, कोणत्याही दिवशी का होईना एक दिवस मला माझं साधन जे आहे ते साध्यापर्यंत पोहोचवणारच आहे. ध्यानाविषयी काय असला पाहिजे, सत्कार म्हणजे आदर बुद्धी असली पाहिजे. सतू दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा आसेवितो, सत्कारपूर्वक तिचं सेवन म्हणजे तिचं अनुष्ठान केलं तर दृढ भूमी, ती भूमिका काय होते, ते ध्यान दृढ होऊन आपल्याला परमात्म्याची अनुभूती येते. ते करत असताना अनात्मकार वृत्तीचा परित्याग करून अंतकरणाची जी आत्माकार वृत्तीची स्थिती आहे की नाही, तिला म्हणतात ध्यान, तिला म्हणतात निधिध्यासन. इकडं निधिध्यासन रूपी ध्यान वेदांतामध्ये त्याला म्हणतात. तर अशा प्रकारचं परमात्म्याचं ध्यान केलं पाहिजे. ग्रंथकार हे दयाळू आहे, जरी ब्रह्माला ज्ञेय करता आलं नाही तरी त्या ब्रह्माला ध्येय करून सांगतात की जेणेकरून मुमुक्षुला त्या स्वरूप स्थितीचा लाभ व्हावा याच्यासाठी सांगतात. तर आता हा 5वा तरंग प्रारंभ होतो आणि आपण आतापर्यंत पहिल्या तरंगापासून 5व्या तरंगापर्यंत जिवंत राहिलो. हे एक आपलं आश्चर्यच आहे की नाही. ज्या शरीराला इतकी छिद्र आहेत, एका एका रोमागणिक छिद्र आहे आणि बाकीची तर आहे ते नाक कान डोळे काय घसा सगळीकडे छिद्रच आहे सगळ्या शरीराला. बरं प्राण जायचा तर कोणत्याही छिद्रातून केव्हाही जाऊ शकतो ना. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे मनुष्य मरतो याच्यात आश्चर्य नाही, जगतो कसा आहे की नाही. प्राणाला वाटलं की कोणत्याही छिद्रातून जाऊ शकतो ना, आणि तो आज इतक्या वर्ष राहिला आणि शिवाय विचारसागर ऐकत असताना तर त्यांनी एकदम ठाण मांडून राहिला आहे की नाही. नको इतकं चांगलं चाललंय ह्या शरीरात आपण जर राहिलं तर ह्या शरीरात राहणारं जे अंतःकरण आहे त्याला इंद्रिय त्यांना जर आपण सहाय्य केलं तर या ठिकाणी हा जीवात्मा जर मुक्त झाला तर याचं थोडं श्रेय मलाही मिळेल ना ह्या समष्टी वायूमध्ये. तर त्यामुळे तो त्या वेष्टी शरीरामध्ये टिकून राहिला, हा सुद्धा आपलं भाग्य आहे. बरं वायू राहिला आणि श्वासोश्वास चालले म्हणून भाग्य आहे, जगलो म्हणून. लोहाराचा भाता आहे की नाही, तो सारखा तोही श्वासोश्वास करतो, ती साखळी ओढली की. तसे आपले श्वासोश्वास आहेत का, व्यर्थ आहे का. याच्यामध्ये भागवतामध्ये लिहिले भस्त्रिका इव श्वसन. भस्त्रिका म्हणजे लोहाराच्या भात्याप्रमाणे आपले श्वास आहेत का सार्थकी आहेत. आपण अंतर्मुख वृत्तीनं नेमका मी कोण आहे, ह्या जगताचं स्वरूप काय आहे, अशा प्रकारचा विचार करतो. आणि म्हणून त्यांनी लिहिलं की आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम याती क्षयम यौवनम प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसः कालो जगद्भक्षकः लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला विद्युच्चलम जीवितम तस्मान माम शरणागतम शरणद त्वरक्ष रक्षाधुना. जगद्गुरु भगवत पूज्यपाद शंकराचार्य देवाची प्रार्थना करतात. आयुर्नश्यति पश्यताम प्रतिदिनम, प्रत्येक दिवशी भर्तृहरीचे का आयुर्नश्य भर्तृहरीचं याच्या वैराग्य शतकातले भर्तृहरी म्हणतो की आयुः नश्यति पश्यताम. पश्यताम हे पहा, दररोज आयुष्याचा क्षय होत आहे की नाही. याती क्षयम यौवनम, आणि जे तारुण्य हे आपलं त्या तारुण्याचा देखील क्षय होत आहे. आणि प्रत्यायांति गतः पुनर्न दिवसः, आता गेलेला दिवस जो आहे तो परत येतो का कधी, परत कधीच येत नाही. कालो जगद्भक्षकः, आणि काल सगळ्या जगताचा ग्रास घेण्यासाठी बसलेला आहे. कालो जगद्भक्षकः. लक्ष्मी स्तोय तरंग भंग चपला, आणि लक्ष्मी किंवा हे जे ऐश्वर्य संपत्ती ही तर एखाद्या पाण्याच्या तरंगाप्रमाणे इतकी चंचल आहे. विद्युच्चलम जीवितम, आणि हे आयुष्य कसं आहे, विद्युच्चलम जीवितम. जशी एखाद्या आकाशात वीज चमकावी आणि लगेच नाहीशी व्हावी त्याप्रमाणे क्षणभंगूर नाही भरवसा, असं हे शरीर आहे. तेव्हा देवाला प्रार्थना करतात तस्मान माम शरणागतम शरणद त्वरक्ष रक्षाधुना. म्हणून हे भगवान मी तुला शरणागत झालेलो आहे, तर शरणागत झालेल्या माझं या ठिकाणी संरक्षण कर असं सांगतात. तस्मान माम शरणागतम शरणद त्वरक्ष रक्षाधुना, तू माझं रक्षण कर असं त्याला सांगतात. आणि अशा प्रकारच्या भूमिकेत तुम्ही आम्ही आहोत की नाही. आणि हे तुम्ही आम्ही आहोत म्हणजे आपल्या बलाने का कोणाची तरी आपल्यावर कृपा आहे. आणि ती कृपा छत्र कुठे आहे, संजीवन समाधीमध्ये भगवान माऊली बसून तुमच्या आमच्यावर करतात. भले आपल्याला आज जरी ती स्थिती प्राप्त झाली नसते तरी ती प्राप्त कोणाला होणार आहे, आपल्याला झाली तर कोणाला होणार आहे, आपल्यालाच प्राप्त होणार आहे. एवढा
एवढी अनुकूलता माऊलीने आपल्याला दिलेली आहे, म्हणून आपण भाग्यवान आहोत. तर आपण आता 5व्या तरंगाचं चिंतन करू. याच्यामध्ये आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे की हे जेव्हा मध्यम अधिकाऱ्याचं निरूपण करतो तेव्हा आपल्याला कधी कधी वाटतं की उत्तम अधिकाऱ्याला जो बोध होतो आणि मध्यम अधिकाऱ्यांनी जे साधना करायची त्याचा तर अधिकार कमी पडतो, आहे की नाही. कमी पडतो म्हणजे चित्तशुद्धी आणि चित्ताच्या स्थिरतेविषयी. तेव्हा त्याला काय उपाय आहे, तर वेदांत श्रवण करीत असताना आपण वारंवार आपल्या मनाचं निरीक्षण करून त्या चित्ताला स्थिर करण्याचा, त्याच्यातून पाप वासना काढण्याचा तोही अभ्यास करायचा आणि श्रवणादी साधनाचं हे अनुष्ठान करायचं. असं जर केलं तर हा 5व्या तरंगामध्ये आपल्याला पुष्कळ समाधान प्राप्त होऊ शकतं. तर आता हा तरंग 5वा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. मध्यम अधिकाऱ्यास साधनाचे निरूपण. वेदांत शास्त्रात ज्ञेय व ध्येय अशा 2 रूपांनी ब्रह्माचे प्रतिपादन केले आहे. वेदांत शास्त्रातच ब्रह्म कधी ज्ञेय सांगितलं म्हणजे ज्ञानाचा विषय, तर कधी ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय, अशा 2 प्रकारांनी त्याचं निरूपण केलेलं आहे. उत्तम अधिकाऱ्यास विचारद्वारा ब्रह्मज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. मध्यम अधिकाऱ्यास काही प्रतिबंधामुळे ब्रह्माचे ज्ञान होत नाही, म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्मध्येय म्हणजे ज्ञानाचा विषय असते. उत्तम अधिकारी असेल तर त्याला ब्रह्म काय आहे, ज्ञेय म्हणजे ज्ञानाचा विषय आहे. आणि जर मध्यम अधिकारी असेल तर त्याला ब्रह्म ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय आहे. त्याला का पहिला हा विचाराच्या द्वारा प्राप्त करू शकतो आणि याच्यामध्ये विचाराच्या द्वारा प्राप्त करण्याचं सामर्थ्य नाही. त्याचे कारण काय, काहीतरी मध्ये प्रतिबंध आहे. मग आता त्या प्रतिबंध तर आहेच आहे, मग त्या प्रतिबंधाच्या निवृत्तीसाठी त्याने ब्रह्माचं ध्यान करावं. ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. आता ध्यान करायचं, पण कोणाचं ध्यान करायचं हे कळलं पाहिजे, कसं ध्यान करायचं हे कळलं पाहिजे, कोणी ध्यान करायचं हे कळलं पाहिजे. कोणी करायचं हे कळलं, कसं करायचं हे कळलं, तरी कोणाचं करायचं हेही कळलंच पाहिजे. म्हणून पुन्हा काय करावं लागेल, ब्रह्माच्या स्वरूपाचं वर्णन करावं लागेल. ब्रह्म ज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप प्रथम समजलेच पाहिजे. स्वरूपच माहीत नसेल तर ध्याता ध्यान तरी कसले करणार. आता जर त्याला स्वरूप काय आहे हेच माहीत नाही तर ध्याता म्हणजे ध्यान करणारा. ध्यानामध्ये त्रिपुटी आहे, एक ध्याता, ध्यान आणि ध्येय. म्हणून ध्येयाचं ज्ञान हे असलंच पाहिजे, नाही तर ध्याता ध्यान कोणाचं करणार. ते कीर्तनामध्ये सांगतात तसं होणार. आहो आहो तुम्ही, जिथं होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा. ह्याच्यातलं गेलं ते सांगतात ना कीर्तनामध्ये. एक नोकर होता एका श्रीमंत सावकाराकडं. त्या सावकाराला होतं घोडं त्याच्यामध्ये, आणि त्या सावकाराने सांगितलं की आपलं काय तो घोडा जो आहे त्या एक दिवस तो घोडा निघून गेला आणि त्याच्याजवळ काय होतं, लगाम राहिला. त्याच्याजवळ लगाम राहिला, परंतु ह्या नोकराला याला लगाम म्हणतात हे माहीत नव्हतं आणि याला घोडा म्हणतात हे माहीत नव्हतं. बरं, तो घोडा तो चुकला. आता तो घोडा शोधायचा कसा, आहे की नाही. घोडा शोधायचा कसा, तर कोणाच्या तरी मदतीने घोडा कुठे गेला त्या गावच्या लोकांना विचारावं. पण ज्याला विचारायचं त्याला त्याचंही नाव माहीत नव्हतं. म्हणून त्यांनी काय केलं, ते मालकाने सांगितलं की तू शोधून आण. शोधून आण, पण काय शोधून आण. घोडा हे त्याला दुसऱ्याने जरी त्याला ज्ञान करून द्यायचं म्हटलं तर याला काय पाहिजे हे तर कळलं पाहिजे ना. आणि त्याला काय शोधायचं, कुठं गेलं हे तरी त्याला त्याचं नाव तरी माहीत असलं पाहिजे ना. मग त्याची स्थिती काय झाली, तो गेला. त्यांनी सांगितलं जा. म्हणजे त्याला वाटलं की घोडा शोधून आण म्हणजे हा आता लगाम घेऊन जाईल. घोडा सापडला किंवा कोणाच्या मदतीच्या द्वारा सापडवला म्हणजे हा त्याला लगाम घालून परत घेऊन येईल, म्हणून तो निघाला. तर रस्त्याने मग आता हा कसा शोध करायला लागला. जो भेटेल त्याला म्हणायचं आहो आहो तुम्ही, कारण त्याचं नावही माहीत नाही. बरं, त्या ज्या मालकाचंही नाव नाही त्याला म्हणायचं की जिथं होतो आम्ही, ज्याच्याकडे आम्ही नोकरीला होतो, आहे की नाही, त्याला जाऊन सांगा. त्याला सांगा की काय काय घोडं हरवलं, याच्यातलं गेलं असं सांग. आता यांनी काय लोकांना कळणार, आहे की नाही. तसं ध्येय ब्रह्माचं ज्ञान आहे, तर ते करून जर घ्यायचं झालं तरी सुद्धा आपलं ध्येय ब्रह्माचं ध्यान करायचं झालं तर त्या ध्येय ब्रह्माचं स्वरूप तर आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणून या ठिकाणी म्हणतात की स्वरूपच माहीत नसेल तर ध्याता ध्यान तरी कसले करणार. उपासनेच्या प्रकरणात श्री तुकोबारायांनी पावावया उपासना
ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे, म्हणून उपास्य स्वरूप कळणे अवश्य आहे. आता हा एक अभंग आहे. याच्यावरून आपल्या संतांनी किती वेदांतामध्ये केवढं मोठं विशेष अशा स्वरूपाचं विवरण किंवा निरूपण केलेलं आहे हे कळायचं असेल तर हा सगळा अभंग पहा. तर त्याच्यामध्ये हा अभंगाची सुरुवात आहे काय, यज्ञ भूतांच्या पाळना भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान असा अभंग आहे. सगळा पुढचं आठवतं का? काय, यज्ञ भूतांच्या पाळना भेद कार्य कारण पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. एक यज्ञभूतांच्या पाळना भेद कार्य कारण पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान एक परी पडिले भागी फळ बीजाचे अंगी धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी आवश्यक तो शेवट हे रावघी खटपट चालो जाणे वाट आयसा विरळा एखादा तुका होनी क्षरा अक्षरा वेगळा पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. जे लोक संस्कृत ग्रंथांचं भरपूर अध्ययन करतात सगळ्या त्यांना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग पाहिल्यावर आश्चर्य वाटेल. एक आश्चर्य कशाने वाटेल की या अभंगात चांगल्या प्रकाराने प्रवेश सगळ्या ठिकाणी होणार नाही, म्हणून त्यांना वाटेल की आपण इतकं शिकलो तरी हा अभंगाचा अर्थ कळेना. याचा अर्थ तुकोबारायांचा वैभव काही विशेष आहे. आणि जर एखाद्या मनुष्याला ह्या अभंगाचा अर्थ चांगल्या प्रकारे कळला तर तो म्हणेल की मी जीवनभर जर शास्त्राध्ययन केलं तेवढं तुकाराम महाराजांनी या एका अभंगामध्ये आणलं. आपल्या जीवनाचं सर्व सार सर्वस्व हे एकट्याच अभंगामध्ये आणलं. अशा प्रकाराने एकदम अद्भुत किंवा आश्चर्यकारक वस्तुनिष्ठ असा हा अभंग आहे. तर सहज याचं आता अभंग वाचून दाखवला मी. यज्ञभूतांच्या पाळना एवढे यज्ञ चालले ते हे यज्ञाचं मुख्य मूळ काय आहे, सर्व प्राणी मात्र हे जे 12 यज्ञ दिले ना गीतेमध्ये, द्रव्य यज्ञ तपो यज्ञ योग यज्ञ सगळे 12 यज्ञ, तर सगळे ज्ञान यज्ञ, सगळे यज्ञ त्याच्यामध्ये ज्ञान यज्ञ हा श्रेष्ठ सांगितला. तर सगळे यज्ञ कशासाठी महाराज बघा, यज्ञभूतांच्या पालना. थोडक्यात सर्व भूतांचं ज्याच्यामध्ये पालन होत असेल तो यज्ञाचा काय हे उद्देश आहे असं सांगतात. यज्ञाचा उद्देश काय आहे, प्राणी मात्रांचं संरक्षण व्हावं, सगळ्या समष्टीचं कल्याण व्हावं, याच्यासाठी यज्ञ. किती थोडक्यात सांगितलं की नाही. याच्यामध्ये सांगतात यज्ञ वै विष्णू, श्रुती अशी एक यज्ञालाच काय म्हणतात, विष्णू असं म्हणतात. विष्णू शब्द जो आहे ना ईशावास्य उपनिषदामध्ये व्यापक अर्थाने सांगितलेला. म्हणजे व्यापक म्हणजे समष्टी, सगळ्या समष्टीच्या कल्याणासाठी केलं जाणारं कोणतंही क्रिया कर्म जे आहे ते काय ते यज्ञ अभिधानाला म्हणजे यज्ञ हे अभिधान त्याला सार्थक आहे की नाही. यज्ञभूतांच्या पाळना. आता पुढे सांगतात भेद कार्य कारणा. या ठिकाणी कार्य आणि कारण
याच्यामध्ये भेद आहे असं सांगतात, आहे की नाही. आता आपल्यामध्ये कार्य आणि कारणामध्ये भेद आहे का अभेद आहे? तर काही लोक सांगतात कार्य आणि कारणामध्ये भेदही आहे, काही सांगतात भेदच आहे, काही सांगतात कार्यकारणामध्ये अभेद आहे, काही सांगतात की काही भेद आहे आणि काही अभेद आहे. म्हणजे एक भेद पक्ष आहे, एक अभेद पक्ष आहे आणि एक भेदाभेद पक्ष आहे. आणि तुकाराम महाराजांनी तो कोणता मानला? भेद पक्ष मानला. भेद कार्य कारण. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. आपल्याला व्याकरण, मराठी व्याकरणाचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे, म्हणजे आपण ज्ञानेश्वरी किंवा गाथा यांचा योग्य रीतीने अन्वय करून त्याचा अर्थ लागायला सोपा असतो, पण आपल्याला ते अन्वय करता आला पाहिजे. नाहीतर प्रक्रिया माहीत असल्या तरी अन्वय करता आला नाही तर वाटतं की हा सिद्धांतच वेगळा आहे. ते म्हणतात की पावावया उपासना, म्हणजे उपासना जर प्राप्त करायची असेल तर ब्रह्मस्थानी प्रस्थान. तर आपल्याला सुरुवात कुठून करायची? ब्रह्मस्थानापासून प्रस्थान करायचं. आपण म्हणतो ना माऊलीचं प्रस्थान झालं, काय प्रस्थीयते अनेन इति प्रस्थान, ज्याच्याद्वारा प्रकर्षाने आपण स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होतो त्याला म्हणतात प्रस्थान. किंवा प्रस्थान शब्दाचा अर्थ आहे की आपला प्रवासाचा आरंभ, आहे की नाही. मग आता ब्रह्मस्थानी प्रस्थान, ब्रह्मस्थानाच्या ठिकाणी प्रस्थान करायचं असेल तर उपासना प्राप्त करायची असेल तर प्रारंभ कुठून करावा? ब्रह्मस्थानापासून करावा. हे आपल्याला पटतं का? त्याच्यापेक्षा असा अन्वय करावा की ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. आपल्याला जर ब्रह्मस्वरूपाच्या खरं काय उपासना हे साधन आहे की ज्ञान हे साधन आहे मोक्षाचं? ब्रह्मस्थान प्राप्त होण्याचं साधन कोणतं आहे? ब्रह्मस्थानी पावावया. म्हणजे आपली स्वरूप स्थितीला जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर सुरुवात कुठून केली पाहिजे? उपासना प्रस्थान. कारण उपासनेने काय होतं? अंतःकरणाची शुद्धी होते, अधिकार प्राप्त होतो, असंच घ्यावं लागेल ना. पावावया, ब्रह्मस्थानी पावावया. ब्रह्मस्थानाला जर प्राप्त व्हायचं असेल तर आरंभ कुठून केला पाहिजे? उपासनेपासून केला पाहिजे. असं जर अर्थ केला तरच लागतो भेद कार्य कारण. उपासनेमध्ये काय? उपास्य वेगळा आणि उपासक वेगळा, आहे की नाही. इथं काय भेद आहे? कारण कोण आहे? सर्वेश्वर परमात्मा आहे, ज्याने हे विश्व निर्मिले. आणि जीव हा काय? त्याचं कार्य आहे, तो आहे नियामक आणि हा आहे नियम्य, आहे की नाही. तसंच ही जी बाह्य सृष्टी आहे ही सुद्धा कोणाची आहे? त्याचीच उत्पत्ती आहे. म्हणून त्याच्यामध्ये भेद कार्य कारण, कार्य आणि कारण याच्यामध्ये भेद. पण कशासाठी मानलेला आहे तो भेद? तर ब्रह्मस्थानी पावावया. अगोदर भेदपूर्वक केलेली जी उपासना आहे ती उपासना जेव्हा परिपक्व दशेत येते त्याच वेळेला ती ज्ञानाचा अधिकारी करते. बरोबर आहे का? महाराज चाललेलं आहे बघा की अगोदर उपासक जो आहे तो भेदभावानेच उपासना करतो ना. त्याच्या दृष्टीनं उपास्य आणि उपासक वेगळे असतात का एक असतात? कारण कोण असतो? तो म्हणतो कारण परमात्मा असतो. आणि कार्य कोण आहे? जीव, आहे की नाही. याच्यामध्ये तो आहे त्याचा नियामक आणि हा आहे नियम्य. अशाच प्रकाराने उपासना असते की नाही. परंतु हीच उपासना जी आहे द्वैतात्मक केलेली उपासना हीच त्याला कुठे करून नेते? अद्वैत स्वरूपाकडे नेते. पण हे सगळं जाणून असलं पाहिजे की नाही. तुकाराम महाराजांच्या याच्या पाठीमागं केवढी मोठी भावना आहे. यज्ञभूतांच्या पाळना याच्यामध्ये कर्म सांगितलं, आहे की नाही. आणि उपासना प्रस्थान याच्यामध्ये उपासना सांगितली आणि ब्रह्मस्थानी प्रस्थान याच्यामध्ये ज्ञान सांगितलं, आहे की नाही. म्हणजे वेद किती कांड आहे? वेदामध्ये 3 कांड आहे. कोणते? कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. गीतेमध्ये किती कांड आहेत? कांडत्रय निरूपिणी श्रुतीचं हे कोडीसवानी. गीता पद्यरत्नांची लेणी लिहिली आहे. गीतेमध्ये किती कांड आहेत? 3च कांड आहे. आणि तुकोबरायांच्या अभंगामध्ये किती कांड आहेत? एकाच चरणामध्ये 3 कांड आहे की नाही. यज्ञभूतांच्या पाळना कर्मकांड, पावावया उपासना प्रस्थान उपासना कांड आणि ब्रह्मस्थानी पावा. ठीक आहे ना महाराज. ब्रह्मस्थानी प्रस्थान. आपल्याला सुरुवात कुठून करायची? कर्मापासून. आणि जायचंय कुठपर्यंत? मोक्षा ब्रह्मस्थानापर्यंत जायचंय. हा आपला जीवनाचा वेदांनी जो प्रवास सांगितला
तो प्रवास या ठिकाणी तुकाराम महाराजांनी एका चरणामध्ये सांगितलं आहे की नाही याच्यामध्ये. म्हणून हे जे काही लोक तुकाराम महाराज म्हणून आत्मविश्वासाने म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येराणी व्हावा भार माथा असं सांगतात. यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारणा, पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान. आता पुढचा सगळा अभंग जर पाहायचा म्हणलं तर मग आपलं तेच प्रवचन होईल. तो भाग जे महाराज आम्हाला आता तिथं 1 महिनाभर दररोज सांगत होते एक अभंग, दररोज एक अभंग सांगत होते. ते आता इथं आल्यावर बंद पडलं. पण दररोज एका अभंगाचा अधिकारी काय, त्याचा अनुबंध, विषय काय, संबंध काय आणि प्रयोजन काय, अशा रीतीने प्रत्येक अभंग दररोज सांगायचे. तसे आहे. तर आता हे फक्त एक उदाहरण म्हणून सांगितलं. इथं प्रमाण आले यज्ञभूतांच्या पाळना, भेद कार्य कारण, पावावया उपासना. हा बोला बोला. हा बोला. काय 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 हरकत नाही, काय हरकत नाही. पण म्हणजे तुम्ही ज्ञानाचा सिद्धांत स्वीकारला ना, हा आहे असा. म्हणजे पहिल्यांदा जीवनमुक्ती मानली, नंतर जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मानलं. असं जर म्हटलं तर काय वावगं नाही. आम्हाला ते अत्यंत ग्रहण करण्याला योग्य असे. ते म्हणतात इथं तुकाराम महाराजांना असं म्हणायचं का ब्रह्मस्थानी प्रस्थान. अगोदर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रस्थान करा, म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर व्हा, ज्ञान करून घ्या, आणि नंतर उर्वरित जीवनात काय तर तुम्ही उपासना करा. पावावया उपासना, म्हणजे उपासना म्हणजे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर अगोदर काय करून घ्या, ब्रह्मस्थानी प्रस्थान करून घ्या असं ते म्हणतात. तर याच्यामध्ये असं आहे की इथं एक शब्द आहे भेद कार्य कारण, आहे की नाही. जर तुम्हाला कार्य आणि कारणामध्ये, जीव आणि ईश्वरामध्ये भेद जर होते तर ब्रह्मस्थानी प्रस्थान होईल का? किंवा मग इथं जो कार्य कारणामध्ये जो भेद आहे तो भेद कसा म्हणावा लागेल, उपाधिकृत भेद आहे, कल्पित भेद ठेवा आणि अशा प्रकारची उपासना. कार्यकारणामध्ये भेद पण कोणता, कल्पित भेद असं करा. दुसरं एक असं आहे की या ठिकाणी तिथं ते सांगतात तिथून पुढचं जे जीवन आहे ते जीवन कसं, मग हनुमानरायांचं काय झालं, अगोदर ज्ञान आहे की नाही, आणि नंतर ते काय करत होते, सारखी भगवंताची भक्तीच करत होते, दास्यत्व भक्ती करत होते. एकदा रामचंद्र प्रभूंनी हनुमानरायांना विचारलं, तू कोण आहेस, असं विचारलं, तू कोण आहेस. तर हनुमानरायांनी काय उत्तर दिलं माहितीये का? हनुमानराय म्हटले की देहदृष्ट्या तू दासोहम. जेव्हा देहदृष्टीनं जर माझ्याकडे पाहत असेल तर मी तुझा काय आहे, तुमच्या दासीचा दास करून ठेव. देहदृष्ट्या तू दासोहम. आणि जीवदृष्ट्या तो दंशका. जर हनुमानराय म्हणजे एक जीव आहे, जीवदृष्टीनं पाहिलं तर ममयो अंशो जीवलोके, मी तुझा काय आहे, अंश आहे. आणि ब्रह्मदृष्ट्या, जर ब्रह्मदृष्टीनं पाहिलं किंवा तत्वदृष्ट्या असं आपण पाठीमध्ये वाटतं, तत्वदृष्ट्या त्वमेवाहम. जर तत्वदृष्टीनं पाहिलं तू आणि काय आहे, मी एकच आहे की नाही. तत्वदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चलामती, ही असं माझी निश्चयात्मक बुद्धी आहे असं त्यांनी सांगितलं. ही उपासना नाही का त्याची, आहे की नाही. पण तो कार्य आणि कारणामध्ये भेद नाही का, भेद आहे. पण कोणता भेद आहे, कल्पित भेद आहे आणि वास्तव अभेद आहे. या दृष्टीने जर म्हटलं तर मग एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर ही उपासना प्राप्त व्हायची तर ही जीवनमुक्तीचं विलक्षण सुख का, तिच्यापासून दुसरं काही साध्य आहे, दुसरं काहीच जे साध्य आहे ते कशापासून प्राप्त झालं, ब्रह्मज्ञानापासूनच प्राप्त झालं. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंद प्राप्त. आता याच्यामध्ये कसे हा अर्थ केला आपल्याला बरंही वाटलं, आहे की नाही, आपल्याला बरंही वाटलं. तर याचा अर्थ काय आहे की ज्या ज्या यांच्या म्हणण्याप्रमाणे बघा, गुलाबराव महाराजांनी थोडंसं वेगळं चिंतन दिलेलं आहे याच्यात. पण हे जे शांकर अद्वैत अनुरूप पाहिलं तर ब्रह्मज्ञान झालं की ब्रह्मज्ञान जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला उपासना प्राप्त होते. म्हणजे ब्रह्मज्ञान हे कशात झालं, उपासनेचं ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीचं काय झालं, तुमचं साधन झालं. आणि ते काय झालं, साध्य. म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती आणि ब्रह्मज्ञान याच्यामध्ये साध्य साधन भाव झाला. आणि तो कोणता झाला, नियत साधन साध्य साधन भाव झाला, आहे की नाही. परंतु असा कुठलाही शास्त्राचा अभिप्राय नाही.
कारण काय कुठपर्यंत हे तुमचं उपासना ही परंपरेनं तुम्हाला ज्ञानाचं साधन आहे, पण ज्ञान झालं म्हणजे तो पुरुष प्रेमलक्षणात्मक भक्तीच करील असं नाही. ऐका, आपण पाहिलं तर अनेक ज्ञानी वेगवेगळे दिसतात नाही. कोणी ध्यान करतंय, कोणी संसार करतंय, कोणी कळी लावायचं काम करतंय, कोणी भोगी, कोणी त्यागी, आहे की नाही असं. म्हणून हे सर्व ज्ञानी आहेत की नाही, पण ज्ञानी असणारे सगळे अशा प्रकारचं कल्पित भेद मानूनच भक्तीच करतात असं काही नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं मात्र असं त्यांनी म्हटलेलं आहे एका ठिकाणी. आता हे बरोबर आहे की नाही, नियत सगळेच्या सगळे ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती करतील का किंवा करतात का, अशी उदाहरणं आहेत का, असं काही नाही. कारण काय, पुढं जे त्यांचं जीवन आहे ते पूर्वसंस्कारानुरूप असतं. पूर्वीचे जसे संस्कार असतील तसे. ते म्हणतात की आधी होता वाघ्या, मग झाला काय पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. तुकाराम महाराज स्वतःविषयी काय सांगतात, त्याचे भजन राहीना, तो काय म्हणजे आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, आणि त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. तुकाराम म्हणतात की अगोदर संत संगती होती, नंतर त्या संत संगतीच्या साह्याने मी झालो पांडुरंग, म्हणजे मी झालो ब्रह्मस्वरूप, आहे की नाही. आणि झालं, पण आता ब्रह्मस्वरूप झाल्यावर काही कर्तव्य आहे का मला, पण मूळ स्वभाव जो होता माझा, कारण हे प्राप्त कशाने झालं, भजनाने. माझे पूर्वसंस्कार जागृत झाले आणि पुन्हा जसं माऊली म्हणतात माझ्या मुनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. याचा अर्थ पूर्वसंस्कार अनुरूप ज्ञानीपुरुषाचं वर्तन होत असतं. त्या ज्ञानीपुरुषाला जर त्याने प्रेमलक्षणात्मक भक्ती केलीच पाहिजे असं शास्त्र त्याला म्हणू शकतं का, नाही, ऐका नाही. आणि म्हटलं त्याच्यावर जर अंकुश ठेवला तर त्याला ज्ञानाचं काय वैभव आहे, काहीच प्राप्त झालं नाही. म्हणून ज्ञानीपुरुष काय करावं आणि काय करू नये याविषयी शास्त्राचा त्याच्यावर अंकुश नसतो, ऐके नाही. म्हणून असं म्हणता येणार नाही का उपासना केलेलं आहे ना चिंतन. गुलाबराव महाराजांच्या भगवत भक्ती सौरभ म्हणून ग्रंथ आहे आणि त्याच्यामध्ये हा पहिलाच अभंग दिलेला आहे त्यांनी. आणि अमृतानुभवाचं चिंतन केलं त्याच्यामध्ये जास्त करून. रुक्मिणी स्वयंवराचं चिंतन आहे, पण ते सगळे अमृतानुभवाचे सिद्धांत केले आणि त्याच्यामध्ये हा अभंग घेऊन त्यांनी असं लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांनी सांगितलं तसं भगवत काय ब्रह्मस्थानी प्रस्थान उपासना पावावया असं लिहिलं. पण असं याच्यामध्ये हे अनुभव युक्ती शास्त्र ह्या सगळ्यांनी विरोध येत नाही का ह्याच्यामध्ये, म्हणून असं काही म्हणता येणार नाही. दुसरी एक गोष्ट आहे, जर अभंगाचं ज्यावेळेला आपण अर्थाचं अन्वयानुरूप चिंतन करतो त्याच्यामध्ये अध्याहार करावा लागला तुम्हाला. भेद कार्य कारणा याच्यामध्ये तुम्ही काय म्हणतात कल्पित भेद ना, म्हणजे कार्य आणि कारणामध्ये कल्पित भेद असा अध्याहार करावा लागला. आणि ज्या वेळेला कोणत्याही वाक्याचा आपण अर्थ करतो जर त्याच्यामध्ये अध्याहार करून केलेला अर्थ हा कनिष्ठ असतो. लक्षात आलं का कैलास महाराज, अध्याहार करून केलेला अर्थ एक पदाचा तुम्ही अधिक स्वीकार केला आणि त्या अर्थाची संगती लावली. ग्रंथकाराला माहित नव्हतं का, अभंग काढता त्यांना नव्हतं का कल्पित भेद कार्य कारण असं त्यांनी म्हटले असते ना, ऐकी नाही. पण असं ते काही म्हटलेले नाही. म्हणून अशा वेळेला जर असा अर्थ केला तर तो अर्थ कनिष्ठ असतो. म्हणून सरळ अर्थ करायचा झाला तर असं करावं की ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. हे श्रुती प्रमाणाला धरू नये. उपासना हे ब्रह्मज्ञानाचं परंपरेनं साधन आहे असं मान्यच आहे की नाही. म्हणून त्या ठिकाणी त्या आणि जोपर्यंत उपासना चालू असते तेव्हा कार्य आणि कारणामध्ये भेदाचीच कल्पना करून तो करतो. भेद सत्य हे समजून केलेली उपासना देखील कुठं नेते, ब्रह्मस्थानाकडं नेत असते. कारण काय आहे त्यांनी सांगितलं द्वैत जे आहे, द्वैत रामकृष्ण परमहंसांनी दिले. आपलं आता चिंतन चाललंय थोडंसं मुक्त चिंतनाचं त्याला स्वरूप आलं. पण हे द्वैत आणि अद्वैताच्या वादाविषयी ते म्हणतात की एका मनुष्याला विचारलं तो म्हणतो मी कट्टर द्वैती आणि एक काय म्हणतो मी कट्टर अद्वैती आहे की नाही. उपासनावाला कट्टर द्वैती आहे आणि एक काय तत्वज्ञानावाला म्हणतो कट्टर अद्वैती. रामकृष्ण परमहंस दोघांनाही स्थान देत नाही. ते म्हणतात एका त्या मनुष्याला 10 वेळा तुम्हाला द्वैत द्वैत म्हणून दाखव बरं. त्याला म्हणतो 10 वेळा जर द्वैत 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 म्हणायला लागला पूर्ण तर द्वैताच्या पुढे काय येतं अद्वैत येतं आहे की नाही. आणि अद्वैत अद्वैत जर 10 वेळा म्हणला तर द्वैत द्वैत येतं. त्यामुळं द्वैत आणि अद्वैत हे काही वादाचे विषय नाही. खरं काय आहे आम्हाला काही असो आम्हाला समाधान पाहिजे.
आणि मग समाधान पाहिजे तर द्वैताचा आणि अद्वैताचा वाद करीत बसायचं नाही. तुला आता द्वैतात आहे ना, तुला देहादी तादात्म्य आहे ना, तसं तू जगताला सत्य समजतो, देहाला सत्य समजतो, ईश्वराला सत्य समज, तुझ्या जीवाला सत्य समज. आणि काय कर, देव आहे उपास्य, तू जीव आहे उपासक. भेद कार्य कारण आणि कर उपासना. तो देव इतका प्रसन्न होतो की आपल्या भक्ताला देव, तो काय म्हणतो, आपला भक्त जो आहे असा जर ह्या द्वैताच्या अवज्ञा त्याच्याकडून घडली नाही तर त्याला माझ्यासाठी त्याने जीव वेचला आणि त्याला मी काय असंच ठेवायचं का, आहे की नाही. म्हणून तो त्याच्यावर अनुग्रह करतो आणि त्याला अद्वैत बोध जेणेकरून प्राप्त होईल असं सगळं वातावरण निर्माण करतो. आणि जर एखादा उगीच कट्टर अद्वैती जर असला तर त्या अरे अद्वैत 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 शब्दाचा अर्थ जगामध्ये जे काही असेल ते सर्व मीच आहे ना. आणि मग द्वैत, ज्याला द्वैत म्हणतात त्या द्वैतामध्ये कोणाची व्याप्ती आहे, अद्वैत, आहे की नाही. द्वैतामध्ये कोण आहे, अद्वैतच आहे. आणि अद्वैतामध्ये काय आहे, द्वैतच आहे. काय शब्द एक आहे की नाही. अद्वैत शब्द तरी तुम्ही कशा वाचून होतो, द्वैताशिवाय ओट दोन आहेत ना, आणि मग अद्वैत म्हणता, आहे की नाही. म्हणतानाच काय झालं, द्वैताची सिद्धी होते की नाही, बरोबर आहे की नाही. आणि द्वैत शब्द उच्चारण्यासाठी त्याच्या पाठीमागं अ नसेल, ऐक म्हणजे अ म्हणजे कोण, हा स्वतः मूळ आकार चरण युगुल, हाच जर नसेल तर त्याच्यावर द्वैत हा तरी व्यवहार होईल का. मुळ आपलं वास्तव स्वरूप जर नसेल, म्हणजे मी नसेल, मी किती प्रकारचा आहे, मी एकच आहे, त्याच्यावरच हा द्वैताचा सगळा डोलारा उभारला, बरोबर ना महाराज. त्यामुळे द्वैत आणि अद्वैत ह्या वादामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही करा गटापटा, नका जाऊ वाटा आमुच्या. आमचं असं ठरून गेलंय की भेदाभेद भ्रम अमंगळ, सगळ्या ठिकाणी परमात्मा आहे. ते यांनी कोणी मला वाटतं उडिया बाबांनी कोणीतरी म्हणणे की ते म्हणे की मूर्तीमध्ये अद्वैती कट्टर म्हणतो, काय हे बोळे वैष्णव आणि मूर्तीमध्ये देव मानतात, आहे की नाही. मूर्तीमध्ये देव, मूर्ती कसं काय ब्रह्मा असेल, ते म्हणे तुझ्या ब्रह्माचं काय स्वरूप आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे. मूर्तीत काय तुझा काका आहे का, हा तो सुद्धा देवच आहे ना, आहे की नाही. सगळ्या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात काय, अवघे ब्रह्मरूप आणि रीता नाही ठाव, आणि प्रतिमा तो देव कायचा नव्हे. प्रतिमा देव कसं काही नाही, तो सुद्धा देव आहेच आहे. अशा प्रकाराने हे जे अभंगाचे आपण अर्थ करतो ते अभंगाचे अर्थ अनुभवाशी जुळलेले पाहिजे. आपण म्हणतो नाही प्रतिज्ञा मात्रेन वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाणाभ्याम, प्रमाणाने वेदासारखं प्रमाण त्याची सगळी समन्वय लागला पाहिजे आणि समन्वयपूर्वक या अभंगाचं चिंतन झालं पाहिजे किंवा कोणत्याही ह्याचं. तर त्याप्रमाणे या ठिकाणी आता कैलास महाराज म्हणले तसं चिंतन मानायचं का, हे आता मी म्हटलं असं मानायचं, असं मानलं पाहिजे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामध्ये कारण ही अडचण येते की नाही, उपासना ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती प्रत्येकाने केलीच पाहिजे असं नाही, पूर्वसंस्कारानुरूप होत असते, काहींची होईल आणि काहींची होणार नाही. आणि मग शिवाय ज्ञानी जो प्राप्त झालेला तो निरंकुशा तृप्तीला प्राप्त झालेला आहे ना, पुढचं जे त्याचं वर्तन आहे ते वर्तन सहज घडत असतं, म्हणून त्याला काही केलंच पाहिजे असं चकाराने त्याला सांगता येतं का. आणि तोच तुकोबारायांचं सांगण्याचं तात्पर्य नाही. तो बरं ह्या तुकोबारायांनीच हे स्पष्टीकरण केलं ना, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. मूळ स्वभाव होता पूर्वी, जनक राजाचा राज्याचा स्वभाव होता, तर त्याला ज्ञान नव्हतं का जनकाला, होतं, तो राज्य करता होतं. त्यांनी दिलं की प्रत्येक ज्ञानीपुरुषांचं जीवन हे काय आहे, प्रारब्ध प्राप्त, त्यांचं देहाचं वर्तन किंवा त्यांचा व्यवहार हा वेगवेगळा असू शकतो, आहे की नाही. काय तर श्लोक आहे, कृष्णभोगी शुकस्त्यागी, आहे की नाही. कृष्णभोगी शुकस्त्यागी राज्ञव जनक राघव, जनक आणि राघव म्हणजे रामचंद्रपूर हे तर राजेच झाले. आणि वशिष्ठा कर्म करताच, वशिष्ठ तर कर्मच करतो, पौरोहित्य करतो दशरथाच्या दरबारामध्ये, आहे की नाही. सगळे ज्ञानी नाही का, सगळे ज्ञानी. आणि त्यामध्ये कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ, सर्वही ते ज्ञानीना समाहा, सर्वच ज्ञानी काय आहेत, समानच आहेत. मग त्याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ भाव आहे का, की तुम्ही म्हणायला लागले की भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, आहे की नाही. असं जर तुम्ही म्हणायला गेले हा पंचम पुरुषार्थ आहे, चौ पुरुषार्था श्री भक्ती जैसी, आहे की नाही, असं म्हणतात. तर ह्याला म्हणतात की अर्थवाद वचन. त्याचा अर्थ ज्ञान झाल्यानंतर जो भक्ती करतो त्याची स्तुती केलेली. कारण काय आहे की जर ज्ञानी झाला आणि नारद कळ लावतो, मग शापाला त्याला शाप देतात की नाही. तो प्राचीनबरी राज्याचं का कोणाची प्राचीनबरीच ना, त्याची सगळी मुलं त्यांनी संन्यासी गेली, मग त्यांनी त्याला काय दिला, शाप दिला. तुला नाही, दक्ष प्रजापतीची
दक्ष प्रजापतीची सर्व मुलं झाली की हा काय करायचा, त्यांना तत्वज्ञानाचा उपदेश करायचा, वैराग्याचा उपदेश करायचा नारद. ते लगेच निघून जायचे. सगळी मुलं ते म्हणे, अरे माझी काही मुलं ठेवतो की नाही, तू जर मला हे पुत्र सुख मिळू दिलं नाही ना, तुला मी शाप देऊन टाकतो म्हणे. काय तर तुला मुहूर्त राहो नाही एके ठाई, एक क्षणभर सुद्धा तुला एक मुहूर्तभर सुद्धा तुला एका ठिकाणी राहता येणार नाही. का, तू कळ लावण्याचं काम करतो, दुसऱ्यांचं संसारामध्ये बिघाड करतो, असं त्याला सांगितलं. मग ते नारदाला आहे का आता एका जागेवर शांतता कुठं. मग अशा प्रकारचं जे काही काय कशासाठी सांगत होतो की प्रत्येकाचं वेगवेगळं आहे की नाही. मग नारदाचं ज्ञान कमी आहे का, तो दुर्वासा असा क्रोधिष्ट आहे की एका क्षणात शाप देतो. ज्ञानी नाही का, ज्ञानी. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे, प्रारब्ध वैचित्र्य आहे. त्यामुळे तुम्हाला असं म्हणता येत नाही की त्यांनी आमकं केलंच पाहिजे भक्ती, आहे की नाही. किंबहुना ज्ञानीपुरुष जे जे करेल तीच काय आहे, त्याची भक्ती आहे. त्याला ज्ञानीपुरुषाचा जो व्यवहार होतो, जे जे त्याच्याकडून क्रिया घडते त्यालाच आम्ही काय म्हणतो, भक्ती. माऊलीने लिहिले की अगा तैसे क्रियेचे नामकिरणच आहे, क्रियेचं नाव देखील सहन होत नाही, परंतु अद्वैती भक्तीचे आहे. अद्वैतामध्ये जे घडतं त्यालाच काय म्हणतात, भक्ती, आहे की नाही. अद्वैती भक्तीचे आहे. आता ही गोष्ट कशी म्हणतात, अनुभवाची जोगे न हे बोलायचे. ही अनुभवण्याची गोष्ट आहे, बोलण्याची गोष्ट नाही. हा पुढचं सांगू, थोडक्यात सांगू का, आता वेळ झालेलाच आहे तर थोडं सांगतो. 10 एवढ्याच याच्यापुरतं सांगू. कुठे जातात इतकं लक्षात आलं ना, भेद कार्य का. तुकाराम महाराजांनी केवढं, आता बघा आपलं पार करता करता आपल्याला पुरे वाढ झाली, ते काहीच झालं आपलं वर झालं तरी सुद्धा वाटतं की काय हे आहे की नाही, असं तुकाराम महाराजांचं वैभव. म्हणून आपण विचारसागर पंचदशी हे शिकायचं नाही, एवढे प्रकरण ग्रंथावर थांबायचं नाही. आपल्याला शिकायचं गाथा, आपल्याला शिकायची ज्ञानेश्वरी. त्याच्यासाठी हे ग्रंथाचं हे साधन आहेत आपले. खरं आहे गाथा, खरं आहे ज्ञानेश्वरी, आहे की नाही. आपल्या संप्रदायाचं हे वैभव आहे. लोक म्हणतात की ज्ञानेश्वरी तर झाली आमची, पण ते पंचदशी राहील. आज पंचदशी काय आहे, ज्ञानेश्वरीमध्ये पंचदशी कुठे, एका ओळीतच येऊन गेली. विचारसागर एकाच ओळीत येऊन गेला. त्याच्यामध्ये भेद कार्य कारण पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान एक परी पडिले भागी फळ बीजाचे अंगी धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. आता मी यथाशक्ती यथामती सांगतो. पुन्हा काय वाटलं तर प्रत्येकाने सगळ्यांनी मदत करा. याच्या काही एकाच नाही, एकाच बुद्धीतून काही हे सगळे स्मरण होत नाही. तुकाराम महाराजांचं हे तर तिथं म्हणतात एक परी पडिले भागी फळ बीजाच्या अंगी. एकच आहे परंतु ज्या भागात ते पडलं, आहे की नाही. ज्या एक परी पडिले भागी, वस्तू एकच आहे पण तिचे काय झाले, भागी पडिले म्हणजे विभाग झाले. असं कुठं शिकलो आपण, एकच परमात्मा आहे की नाही. परमात्मा काय आहे, एकच आहे. त्याला वेगवेगळी नावं आली. कशामुळे आली, उपाधी भेदामुळं. ब्रह्मा, विष्णू, शंकर उपाधी भेदामुळेच नाव आली की नाही. एकच परमात्मा ज्ञानस्वरूप, त्याला प्रमा, प्रमिती, आहे की नाही, प्रमाण अशी नावं आली, आहे की नाही. सगळं एकच परमात्मा. यथार्थ, अयथार्थ, प्रमा, अप्रमा, यथार्थ अप्रमा, यथार्थ अप्रमा, आहे की नाही. सगळे त्यालाच नावं कोणती आली, इंद्र, चंद्र, महेंद्र, सगळे एकच, आहे की नाही. एक परी पडिले भागी. कशामुळं भागात पडलं, उपाधीमुळं. परमात्मा वेगवेगळा जणू काही, आहे की नाही. ममैव अंशो जीवलोकी, एकच परमात्मा आणि त्याचे अंश काय म्हणतो तो जीव, हे माझे अंश आहे. अंश आहेत म्हणजे खरेच आहे का, अंश हा इव, जणू काही अंश आहेत, जणू काही म्हणजे याचा अर्थ खरे नाहीत. म्हणून म्हणतात एकच आहे. परिभागी पडिले म्हणजे अध्यारोपाच्या भाषेमध्ये एकाच काय झालं, अनेक झालं, त्याचाच विभाग झाला. पण ते म्हणतात फळ बीजाचे अंगी. आता काय, एकच आहे परंतु फल जे आहे तर ते कशाचं आहे, बीजाच्या अंगात. जसं बीज असेल त्याप्रमाणे बीज तैसे फळ येईल शेवटी. हे कशासाठी सांगितलं, इथपर्यंत ठीक आहे ना महाराज. बीज काय,
फळ बीजाचे अंगी. फल निष्पत्ती जी होईल ती कशाप्रमाणे होईल? जसं बीज असेल त्याप्रमाणे फल निष्पत्ती होईल. मग सर्वच्या सर्व काय आहे? परमात्म्याची स्वरूपच आहे. बघा सर्व. मग सगळ्यांना एकच फल प्राप्त होतं का? नाही. जरी असलं तरी त्या परमात्मा स्वरूपाचं त्यांना यथार्थ ज्ञान आहे का? जर तुम्ही मी कर्ता समजत असाल, हे बीज काय आहे तुमचं? कर्तृत्वाचं बीज आहे. तर फळ कोणतं येईल? त्या कर्तृत्वानुसार जसं कर्म असेल तशाच प्रकारचं त्याचं फलरूप म्हणजे फळ कोणतं येईल? जसं बीज असेल तर आपण पेरलं काय? साळी, ऐके नाही, आणि उगवेल काय? ज्वारी. तर साळीच उगवणार त्या ठिकाणी. म्हणजे ज्या प्रकारचा आपल्या अधिकारानुरूप आपण जसं आपल्या साधनाचं बीज पेरलं असेल त्याचप्रमाणे त्या साधनानुरूप आपल्याला फळ मिळणार. तुम्ही कर्माचं बीज पेरलं असेल तर तुम्हाला कर्माचं फल मिळणार. कोणतं? अंतवत्तु फलम तेषाम, ऐके नाही. तुम्ही उपासना केली असेल, त्या देवतांची ज्या उद्देशाने केली असेल, ज्या स्वरूपाची केली असेल तसंच फल तुम्हाला या काय याम याम तनु यो यो याम याम तनु भक्त श्रद्धयार्चिनुम इच्छति तस्य तस्य श्रद्धां तामेव विदधाम्यहम, ऐके नाही. जसं आपण केलं असेल तेच फळ जसं मिळेल. कोणतं? जसं बीज पेरलं असेल तेच. आणि जर तुम्ही तत्वमसी महावाक्याचं बीज जर श्रीगुरूंच्या द्वारा जर अंतःकरणात पेरलेलं असेल तर काय होईल? अहम ब्रह्मास्मी घेऊन उठ. फल काय होईल त्याला? अहम ब्रह्मास्मी बोधाचं जीवनमुक्त अवस्था स्वरूप स्थिती हे फल होईल. म्हणजे आपण काय करतो त्याच्या फळ बीजाचे अंगी. जसं आपलं बीज पेरलं म्हणजे ज्या प्रकारचं साधन केलं त्या साधनानुसारच तुम्हाला फलप्राप्ती होणार. मग फळ बीजाचे अंगी. ठीक आहे का? आता हे असं आणि असंच आहे असं आमचं म्हणणं नाही. आपण जे चिंतन करतो त्या चिंतनाप्रमाणे तुकाराम महाराजांनी किती शास्त्रार्थ भरलेला आहे. आता एकच परमात्मा आहे, परंतु आपण त्या परमात्म्याकडे ज्या दृष्टीनं पाहिलं त्या दृष्टीनं फल येईल, ऐक नाही. एक कालच पंचदशीमध्ये गेलं की परमात्मा लोकांनी कुठपर्यंत प्रतिपादन केलाय. आपण दसऱ्याच्या दिवशी कुदळीची खोऱ्याची पूजा करतो की नाही, त्याला देवच समजतो की नाही, तर कुठपर्यंत? ब्रह्मदेवापर्यंत. सगळे काय आहे? सगळे देवच. इंद्रालाही देव. तृणाचं अर्चन करणाऱ्यापासून तर विधीपर्यंत सगळेच्या सगळे काय देव. त्या देव सगळेच्या सगळे देवच आहे की नाही. मग आपल्याला फल कसं मिळतं? देवने सगळे फल कसं? टिकावाची पूजा करणाऱ्याला पण फल मिळतं आणि इंद्राची पूजा करणाऱ्यालाही फल मिळतं. असं कसं काय फल मिळतं? बरं, फल मिळत नसेल कोणी केलं असतं का? मग ते फल कसं काय मिळतं ते म्हणतात. त्याचं कारण आहे मूळ परमात्मा तत्व ईश्वरच सगळ्यांमध्ये भरलेला आहे ना. पण आता काय, ज्याची जशी भावना असेल त्या भावनेप्रमाणे भगवान काय सांगतात? दुसरा एक श्लोक आहे की ये यथा माम प्रबध्यन्ते तांस तथैव भजाम्यहम मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. आपण जशी परमात्म्याच्या विषयी भावना करू त्याप्रमाणे फळ बीजाचे अंगी. त्या याच्यामध्ये द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये की द्रौपदीच्या वस्त्रहरणामध्ये ज्यावेळेला तिनं खूप मोठा भगवंताचा धावा केला, भगवान आले. द्रौपदी इतकी रागावली. वास्तविक भगवंताने किती द्रौपदीचं संरक्षण केलं. भगवान म्हणतात द्रौपदीच्या अति साकडी म्या निजांगे घालूनी उडी काय काय वस्त्राची आ कोडी पुरविल्या. पुरवल्या की नाही? इतकंच नाही तर भगवान पुढे जाऊन काय म्हणतात? ती द्रौपदी जर वस्त्र धारण करायला लागली तर नेसता दिसेल ती उघडी, म्हणून वस्त्राची आ कोडी निजा म्हणजे नेसती लुगडी स्वय झाली. ती वस्त्र सुद्धा कोण झालं म्हणतात भगवान? मीच झालो असं सांगतात. आता याच्यापेक्षा द्रौपदीवर काय भगवंतानी करायचं होतं उपकार, आहे की नाही? आणि ती द्रौपदी भगवंताशी बोलायला देखील तयार नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं तू का रागावली? तिनं सांगितलं एवढं माझे या ठिकाणी दुर्दशा झाली आणि तेव्हा पार शेवटच्या क्षणाला तू धावून आला. भगवान म्हटले की ते माझं काही चुकलं नाही, तू चांगला विचार कर. तू जसं बोलावलं तसं मी आलो. तू काय म्हटली? द्वारकावासीन. तुझ्यावर प्रसंग आला तेव्हा मी लगेच जवळ आलो, पण तू लगेच द्वारकावासीन का? मी द्वारकेत गेलो म्हणे. त्याच्यामध्ये तू म्हटले की भक्त जनप्रिय का? मी त्या भक्ताच्या हृदयात चांगलो. आणि ज्या वेळेला तू म्हटले की काय तो श्लोक आहे मला वाटतं का महाभारतात किंवा कशामध्ये श्लोक आहे
तर तुझ्या म्हणले की हृदय निवासा धाव घाली, तुझ्या अंतर्यामामध्ये असणाऱ्या हे परमात्मा श्रीकृष्णा तुम्हाला धाव घाल. गोपीजन प्रिय किंवा द्वारकावासीन असं जे म्हणत होते त्याच्याऐवजी तू जेव्हा मला हृदयवासी श्रीकृष्ण असं म्हटली तेव्हा साठविला आहे हृदय संपुटी बाहेर दाखोटी मूर्ती व्हा. जशी भावना केली त्याप्रमाणे मी आलो. माझी काही चूक झाली. आपलं काय चाललंय, जसं बीज असेल त्याप्रमाणे फल. जितकी आपल्या ठिकाणी उत्कट जिज्ञासा असेल तर तत्काळ, जर आपल्या ठिकाणी मध्यम जिज्ञासा असेल तर थोडा काळ, अधिक काळ, जर आपलं निवांत असेल दमानी तर दमानी. बीज तैसे फळ येईल शेवटी, या फळ बीजाची अंगी. आता पुन्हा पाहा, पण ह्या सर्वाच्या मध्ये म्हणतात धन्य तोची जगी. ऐके नाही, हे एक कळ काय, एक परी पडिले भागी. एकच परमात्मा परंतु त्याचे विभाग उपाधी भेदामुळे झाले. कोणते? जीव आणि शिव हे विभाग झाले. खरं जर पाहिलं तर हे कशामुळे? उपाधीमुळे भेद आहे, तत्वता भेद नाही. असं असून उपासकाला फळ मिळत नाही का? बीज फळ बीजाचे अंगी. जसं त्याची भावना असेल यादृशी भावना यश्य सिद्धिर्भवती तादृशी. ज्याची ज्याची भावना असेल तशा प्रकारचं त्याला फल त्या ठिकाणी फलनिष्पत्ती होते. धन्य तोची जगी. जगामध्ये सर्वात धन्य पुरुष एक सांगितलेला आहे की जो आदी अंत सांभाळी. जो आदी म्हणजे प्रारंभ सांभाळतो आणि अंत सांभाळतो तो जगामध्ये सर्वात धन्य आहे. आता धन्यतेला प्राप्त होणारा आदी अंत सांभाळणारा म्हणजे काय? ऐके नाही, आधी सांभाळतो आणि अंत सांभाळतो. आता हे आपण चिंतन करा की या ठिकाणी आधी सांभाळी म्हणजे काय? सर्वात आधी कोण आहे? सर्व सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी कोण आहे? परमात्मा आहे. आणि सर्व सृष्टीचा प्रलय झाल्यावर कोण आहे? परमात्मा. ऐके नाही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पायी कान्होबा तेरे तेरे ते. तसं या ठिकाणी सगळी प्राणी मात्र कोणापासून निर्माण होतात? याच्यापासून. राहतात कोणामध्ये? याच्यामध्ये. लीन कोणामध्ये होतात? याच्यामध्ये. म्हणजे प्राणी मात्र नित्य आहेत का? प्राणी मात्रांचा जे अधिष्ठान आहे ते नित्य आहे? अधिष्ठान नित्य आहे. मग आधी आणि अंत सांभाळायचा म्हणजे काय? असं सांभाळायचा की आदव अंतेचे नास्ती वर्तमाने पितंतता. रज्जूवर बसलेला जो सर्प आहे तो अगोदर होता का? नाही. रज्जूचे ज्ञान झाल्यावर आहे का? नाही. मग मध्ये दिसला नाही का? दिसला. दिसला तरी सत्य होता का? नाही. ऐक नाही, कशावरून? तो अगोदर नव्हता, नंतर नाही. जी वस्तू अगोदर नसते, नंतर नसते, मध्ये दिसली तरी नसते. ऐक नाही, ती वस्तू कशी असते? मिथ्या असते. ऐक नाही. बर, रज्जू सर्प भासण्याच्या अगोदर होता, नंतर रज्जूचं ज्ञान झालं, सर्पाची निवृत्ती झाली, तरी अंती सुद्धा सर्प उरला म्हणजे आहेत. मग सर्प जेव्हा तुम्हाला आपलं रज्जू आहे की नाही, जेव्हा रज्जू अगोदर होता, नंतर आहे, आणि मध्ये होता का? सर्प भासला तेव्हा. सर्प भासला तेव्हा जरी त्याची रज्जू रूपाने प्रतीती आली नाही तरी ज्ञानामध्ये तुम्ही काय म्हणता? रज्जू अगोदर होता, रज्जू नंतर होता, मधल्या काळात दिसला नाही तरी तो रज्जूच होता. तसं अधिष्ठान जे आहे ते आधी होतं, नंतर आहे, मध्ये जरी अज्ञान काळात प्रतीती नसली तरी आहेत. आणि त्याच्यावर भासमान होणारं जे जगत आहे ते जगत अगोदर नव्हतं, नंतर नाही, ऐके नाही, आणि मध्ये भासलं तरी त्या काळात नाही. आधी अंत सांभाळला का नाही? सांभाळला. तुम्ही यथायोग्य रीतीनं त्या आधी आणि अंताचं जाणून घेतलं. किंवा दुसरी गोष्ट अशी, जर साधक दृष्टीनं पाहिलं, आधी अंत सांभाळी म्हणजे आपल्या साधनाचा आधी म्हणजे प्रारंभ सांभाळला पाहिजे. आहे की नाही? याच्यामध्ये प्रारंभ सांभाळला पाहिजे म्हणजे प्रारंभ केला पाहिजे, आणि करताना तो निश्चयपूर्वक केला पाहिजे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळं. आणि कुठपर्यंत अंत सांभाळी, आताच आपण चिंतन केलं, कुठपर्यंत करायचं ते? आधी अंत सांभाळायचं म्हणजे अंत म्हणजे कोण? साक्षात्कार पर्यंतम. आहे की नाही? याच्यामध्ये किंवा ज्याला म्हणतो ग्रंथी भेद होई पर्यंत, जीव ब्रह्मैक्य ज्ञान होईपर्यंत. जर एखाद्याने आधी अंत सांभाळी म्हणजे प्रारंभ केला आणि आरंभशूर असला आणि साक्षात्काराच्या अगोदरच तो मार्ग जर सोडून दिला तर त्यांनी आधी सांभाळला पण अंत सांभाळला का? नाही. म्हणून आधी सांभाळायचा आणि अंतही सांभाळायचा, आणि असा जो पुरुष आहे तोच धन्य आहे.
आता ह्या धन्य म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुष आहे, सर्वात आश्चर्यकारक पुरुष आहे की नाही, असं धन्यता जर द्यायची असेल तर ज्ञानी पुरुषाशिवाय कोणाला देता येईल का? नाही. मग तोच काय आहे, आदी अंत सांभाळणार आहे, असं आदी अंत सांभाळ. ठीक आहे ना याचं. आता आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट, चालो जाणे वाट, आयसा विरळा एखादा. आता म्हणतात आवश्यक तो शेवट, म्हणजे इथं काय आहे, तुकाराम महाराजांचा एक अभंग हा नाही माऊलींच्या ओव्याच आहेत किंवा श्लोक आहे की बहुनाम जन्मनाम नाही मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः. आता हे खरं काय आहे, हे विचारसागराच्या पंक्ती लावायच्या तर ते आपलं कामच आहे, आपण करतोच हे दररोज. परंतु ह्या प्रकारचं चिंतन करता यावं म्हणून जरी तुम्ही सगळे जरी झोपले आता तरी मी सांगतच राहणार, कारण हे महत्वाचं आहे, महाराजांनी म्हटले म्हणून आता हे करतो. तुम्ही खुशाल झोपा. तुम्हाला वाटतं की ह्याचा विचारसागराचा काही संबंध नाही, पण सगळं काही तुमच्यासाठी असं काही नाही, आमच्यासाठी पण आहेच ना काही. ह्या रीतीनं आपण थोडंसं तरी जोर लावून त्या वाङ्मयाकडे पाहिलं पाहिजे ना. ठीक आहे ना. आवश्यक तो शेवट, याला म्हणतात आरंभशूर. मन आस्थेच्या महापुरी रिगताती कोटीवरी आणि प्राप्तीच्या पहिलं तरी विपायला निघे. मग याचा अर्थ काय आहे, जो आवश्यक तो शेवट म्हणजे खरं प्रारंभ करणं विशेष नाही, परंतु त्याचा अंतापर्यंत शेवट म्हणजे काय, साध्य प्राप्त होईपर्यंत साधना करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणतात येर अवघी खटपट, आणि बाकीचं सगळं केलं तर काय आहे, खटपट आहे. असं आहे की उडी आहे की नाही, एक मनुष्य येर अवघी खटपट म्हणजे उगीच व्यर्थ श्रम आहे. एक खड्डा आहे, आपण कधी सांगितलं असेल बऱ्याच वेळा, 12 फुटाचा खड्डा आहे आणि त्या खड्ड्याच्या पलीकडे उडी मारायची. तर त्या उडी मारणाऱ्यापैकी एकाची उडी होती 3 फूट, एकाची होती 9 फूट आहे की नाही, एकाची उडी होती 11 फूट 11 इंच आहे की नाही. तर त्याच्यापैकी कोण त्या खड्ड्याच्या पलीकडे घेत जाईल, कोणीच नाही. आणि त्याच्यापैकी कोण खड्ड्यात पडेल, सगळेच खड्ड्यात पडतील. पण त्याच्यामध्ये 3 फुटापेक्षा 11 फूट 11 इंचावाला श्रेष्ठच आहे का नाही, का म्हणायला श्रेष्ठ आहे, फक्त अनर्थ टळलाय काय, त्याचा पडलाय कुठं, खड्ड्यातच. काल आपल्याला पंचदशीमध्ये गेलं ना, ते म्हणे हे दर्शनकार नास्तिक, त्याच्यापेक्षा सांख्य कितीतरी सरस आहे की नाही, त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कनिष्ठ भाव आहेच का नाही. तर वेदांती त्याला म्हणतो आहे ना कनिष्ठ ज्येष्ठ कनिष्ठ भाव, परंतु तो कसा आहे म्हणतो, स्वप्नातल्या राजा आणि स्वप्नातला भिकारी याच्यासारखा. स्वप्नातल्या भिकाऱ्यापेक्षा स्वप्नातला राजा श्रेष्ठ आहे का नाही, का दोन्ही खोटेच आहे, दोन्ही खोटेच आहे, का दोन्ही सारखेच आहे, दोन्ही सारखेच आहे. त्यामुळे येर अवघी खटपट, कोणता श्रेष्ठ आहे, आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट आहे की नाही. बाकी त्यांची फक्त खटपट झाली का, त्यांना करिता सरोवरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहाविशी, अशी त्यांची स्थिती आहे. आणि मग म्हणतात आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट. पण आता ही वाट काय सोपी आहे का, चालो जाणे वाट, ही वाट अगदी योग्य रीतीने जायची, की ज्याला म्हणतो आपण शुभेच्छापासून सुरुवात करायची तर तुर्यग अवस्थेपर्यंत जायचं, कर्मापासून सुरुवात करायची तर नैष्कर्म्य दशेला प्राप्त करायची. ही वाट कशी योग्य रीतीने चालायची आहे की नाही, चालो जाणे वाट. असे किती जगामध्ये, आयसा विरळा एखादा, असा एखादाच विरळा पुरुष आहे. त्याचं वर्णन त्या कोणत्या अवधूत गीतेमध्ये श्लोक आहे ना, की काय आपण नेहमीच तो परवा श्लोक सांगितला होता, त्याच्यामध्ये सांगितलं की अशा प्रकारचा मनुष्य द्वित्रिणाम उपजायते. पुंसाम ईश्वरा अनुग्रह देव पुंसाम अद्वैत वासना. ईश्वराच्या अनुग्रहानेच पुरुषाला ह्या अद्वैत तत्वज्ञानाची काय होते, इच्छा निर्माण होते. महाभय परित्राणा, ती महान भयातून त्याची सुटका करणारी आहे. परंतु द्वित्रिणाम उपजायते, सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर 2-3 ही इच्छा उत्पन्न होते आहे की नाही, इच्छा उत्पन्न होते. आणि मग त्या पुढचा प्रवास करणारी त्या 2-3 किती निघतात. आपल्या इतकं भाग्य की अशा आपल्यामध्ये किती आहे, द्वित्रिणाम, आणि इथं किती आहे, भरपूर आहे की नाही, गर्दी होती. आपलं भाग्य काही वेगळंच आहे. फक्त काय असं होऊ नये की येर अवघी खटपट आहे की नाही, खटपटीत जाऊ नये. तर त्याची गणना कशात झाली पाहिजे, चालो जाणे वाट, आयसा विरळा एखादा. ठीक आहे का, इथपर्यंत साधारण
शब्द किंवा वाक्य मागचं पुढचं अनुसंधान, कारण हा अभंग हे अद्वैत प्रकरणातला आहे की नाही. मग याचं चिंतन कशाला अनुसरून केलं पाहिजे? अद्वैत तत्वज्ञानाला, वेदांताला अनुसरून केलं पाहिजे. आता तुकाराम महाराज म्हणतात, काय तुकोबारायांनी अद्वैताचा अभिनिवेश धारण केला आणि मग सांगतात. तुकाराम महाराजांना द्वैताचाही अभिनिवेश नाही आणि अद्वैताचाही अभिनिवेश नाही. तुकाराम महाराजांना वस्तुस्थिती काय